अखेर 2024च्या लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण निकाल लागलेला आहे. साधारण देशाचं मॅन्डेट कुठे आहे याबद्दलच्या गोष्टींची स्पष्टता येते. आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए असेल, या सगळ्यांच्या बैठका पार पडत आहेत. पण आता या सगळ्यामध्ये एक मुद्दा अक्षरशः क्लिअर झाला आहे, तो म्हणजे भाजप स्वतःच्या जीवावरती सरकार स्थापन करू शकत नाही आहे. जवळपास 239 जागा आल्यात आणि 272ची मॅजिक फिगर गाठायची असेल तर मित्रपक्षांशिवाय म्हणजे संपूर्ण एनडीएला सोबत राहण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे याच एनडीएची आज बैठक पार पडणार आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की जर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची असेल किंवा सरकार स्थापनेसाठीचा जो दावा करायचा असतो, या सगळ्यामध्ये नक्की कायदेशीर बाबी कोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीने वर्कआउट होणार आहेत. आपल्यासोबत उल्हास बापट सर आहेत या सगळ्यावर बोलण्यासाठी. एनडीएच्या 292 जवळपास जागा आहेत, पण भाजपला आता ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की आता मित्रपक्षांचं त्या सगळ्यामध्ये महत्त्व वाढणार आहे. पण साधारण प्रेसिडेंट्सच्या याच्या संदर्भात नियम नक्की काय सांगतो? राष्ट्रपतींनी कोणाला बोलवलं पाहिजे या सगळ्या संदर्भात? आता एक गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रपती जे आहेत भारताचे, त्यांना मर्यादित अधिकार आहेत. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतींसारखे पूर्ण अधिकार पण नाहीत आणि इंग्लंडच्या राजासारखे ते नाममात्र पण नाहीत. मी तुम्हाला 2 कलमं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 74व्या कलमात असं म्हटलेलं आहे की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइज द प्रेसिडेंट अँड ही शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली. म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतींना वागावं लागतं. त्याहून महत्त्वाचं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी निगडीत आर्टिकल म्हणजे 75, प्राईम मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट अँड अदर मिनिस्टर्स विल बी अपॉइंटेड ऑन द ॲडवाईस ऑफ द प्राईम मिनिस्टर. याचा अर्थ असा झाला की पंतप्रधानांना कोणाला पंतप्रधान नेमायचं हा पूर्णपणे राष्ट्रपतींचा अधिकार आहे. त्यांना कोणाचाही त्याबाबतीत सल्ला घ्यावा लागत नाही. मग अशा याच्यात त्यांनी कोणाला नेमायचं? तर पुन्हा लक्षात घ्या की आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल इंग्लंडमधनं घेतलेलं आहे की जिथे ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचा जो नेता असतो त्याला पंतप्रधान म्हणून बोलवायचं आणि जो विरोधी पक्ष असतो त्याच्या नेत्याला ऑपोजिशन लीडर नेमायचं, ही प्रथा आहे. मग आता आपल्या इथे काय होतं की पहिल्या काळामध्ये नेहरू काय, इंदिरा गांधी काय, राजीव गांधी काय, एवढे प्रश्न आलाच नाही कारण त्यांना सरळच मेजॉरिटी होती. त्याच्यानंतर म्हणजे आता व्ही पी सिंग आले, त्यांना एका बाजूनी कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा दिला, एका बाजूनी भाजपने दिला. किंवा चंद्रशेखरांना हार्डली 60 लोक होते, बाहेरनं पाठिंबा होता. चरणसिंगचं तसंच झालं. मग ही अस्थिर सरकार होतं आणि लोकशाहीला ते पोषक नाही. कारण चंद्रशेखर ज्यावेळी 60नी पंतप्रधान होते त्यावेळी खरे निर्णय सगळे राजीव गांधी बाहेरनं घेत होते 200 लोक असल्यामुळे. टी एन शेषनची अपॉइंटमेंट राजीव गांधींनी केलेली आहे. त्यामुळे हे लोकशाहीला पोषक नाही आहे. तेव्हा या संयुक्त सरकारचं जे आता युग आहे, तर आता मी एकदम सद्यस्थितीकडेच येतो. आता कोणाला नेमायचं? तर प्रथम म्हणजे ज्याला बहुमत आहे त्या पक्षाच्या नेत्याला नेमायचं. पण बहुमत एका पक्षाला नाही आहे तर प्री पोल्स अलायन्स ज्यांचा असेल, म्हणजे आता इथे जसं एन डी एचं आहे त्यांच्या नेत्याला, म्हणजे आत्ता या परिस्थितीमध्ये मोदींना बोलवायचं. त्यांच्यात फाटाफूट झाली समजा, तर मग पोस्ट पोल अलायन्स कोणाचा झाला असेल नंतर, तर त्यांना बोलवायचं. आणि यातलं काहीच जमत नसेल तर मग पुन्हा इलेक्शन घ्यावी लागेल आणि त्यावेळी मग केअरटेकर, म्हणजे जो पंतप्रधान आत्ता आहे तो केअरटेकर पंतप्रधान म्हणून 4-6 महिने राहील. 6 महिन्यामध्ये निवडणूक आयोग पुन्हा निवडणूक घेईल. ही परिस्थिती आत्ताची आहे. आता मला व्यक्तिगत असं वाटतं की आत्ताची परिस्थितीमध्ये 240 जागा साधारणतः भाजपला आहेत. म्हणजे सरळ सगळ्यात मोठा पक्ष तो आहे एक. त्यांचा प्री पोल अलायन्स आहे हे 2, म्हणजे दोन्ही मुद्दे त्यांच्या बाजूचे आहेत. तेव्हा राष्ट्रपतींनी प्रथा परंपरांना धरून त्यांना बोलवायला पाहिजे. ही जी पद्धत आहे, ज्यांना बहुमत मिळू शकतं अशांना बोलवायचं. हे नारायण नावाचे जेव्हा आपले के आर नारायणन जेव्हा झाले त्यांनी ही प्रथा पाडलेली. त्याच्या आधी सगळ्यात मोठ्या पक्षाला बोलवलं जात होतं, तेव्हा मोदींना बोलवलं पाहिजे. आता तुम्ही जे म्हणालात की त्यांना बाहेरनं पाठिंबा आहे, म्हणजे हे 2 एन जे आहेत म्हणजे नितीश कुमार आणि नायडू, हे अर्थातच दे विल हॅव देअर पाऊंड ऑफ फ्लेश. ते तुम्ही आत्ता म्हणालात तसं की स्पीकर आमचा नेमा, फिनान्स मिनिस्ट्री आम्हाला द्या, होम मिनिस्ट्री आम्हाला द्या, हे ते करणारच आहेत. कॉम्प्रोमाइज करावीच लागेल. पण मला असं वाटतं की चांगली प्रथा लोकशाहीच्या दृष्टीने पडते. कारण आत्तापर्यंत असं झालं आहे गेल्या 10 वर्षात की ऑटोक्रॅटिक किंवा डिक्टेटरशिपकडे आपण चाललो होतो. पंतप्रधानांना कोणी त्यांच्यावर अंकुशच कुठला राहिला नव्हता. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात जेव्हा आणीबाणी निर्माण झाली
तशीच अघोषित आणीबाणी जवळजवळ इथे निर्माण झाली होती. आता इंदिरा गांधींनी मिसाखाली सगळ्यांना आत टाकलं होतं आणि कायदे पास केले, घटनादुरुस्तीसुद्धा केली. मोदींनी काय केलं की 140 लोकांना पार्लमेंटच्या बाहेर काढलं अनपार्लमेंटरी बिहेवियर करता आणि पुन्हा कायदे महत्त्वाचे ऑपोजिशन नसताना पास केले. ही अघोषित आणीबाणी होती. हे घडणार नाही यापुढे. तेव्हा एका चांगल्या रीतीनेच आपण चाललो आहे असं मला वाटतं. काही फायदे आहेत या निवडणुकीचे आणि ऑपोजिशननी कुठलाही प्रयत्न मोदी सरकारमध्ये फोडाफोडी करायचा करू नये. कारण त्यांनी एक लक्षात घ्यावं की आत्ताची जी निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचा पक्ष फोडला गेला, शिवसेना फोडली गेली. यावर लोक खुश नाहीत आणि म्हणून भाजपच्या जागा कमी झालेल्या आहेत या आत्ताच्या ह्याच्यात. तर पुन्हा तीच चूक आता ऑपोजिशनने आत्ता केली तर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील. तर मला असं वाटतं की आता 75 वर्ष आपल्या लोकशाहीला झालेत तर काही चांगल्या प्रथा परंपरा या उत्क्रांत व्हायला पाहिजे, जशा इंग्लंडमध्ये झाल्यात. आपल्याकडे ते होत नाही आहेत. आता उदाहरणार्थ स्पीकर आहे, तर स्पीकरनी स्पीकर झाल्यानंतर पक्षाचा राजीनामा देतात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये इंग्लंडमध्ये. पुढच्या वेळी तो निवडणुकीला उभं राहतो, त्यावेळी त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, तो अनअपोज निवडून येतो. तो कुठल्याही पक्षाचा नसतो, तो निपक्षपातीपणाने वागतो. आपल्याकडे तसं करत नाहीत. मला आता तोच मुद्दा घ्यायचा आहे पण की म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात नार्वेकर स्पीकर होणे अत्यंत आपल्या इथल्या सत्तांतरामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. किंवा नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर ती जागा रिक्त राहणं आणि तिथपासून महाराष्ट्रातलं सगळं सत्तांतराचं नाट्य घडणं, या गोष्टींची क्रोनॉलॉजी पाहायला गेल्यानंतर त्या क्षणी त्या गोष्टी करणं किती महत्त्वाचं होतं या सगळ्यांची महत्त्व पडतं. पण दिल्लीमध्ये ज्यावेळी आता मित्रपक्षांचं या सगळ्यामध्ये बार्गेनिंग वाढलेलं आहे, त्यावेळी मित्रपक्षांनी ही डिमांड करणं की त्यांना लोकसभेचं तिथे स्पीकर पद वगैरे मिळणं, या सगळ्या गोष्टी कोणत्या अंगाने जातील? नाही, हे कॉम्प्रोमाइजचा भाग आहे. याच्यात काही घटनेने असं दिलं नाही की अमुकच करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा एकत्र येतात त्यावेळी देणं घेणं होणारच आहे ना, की आम्ही एकत्र का येतो, तर आम्हाला या गोष्टी तुम्ही दिल्यात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांनी समजा असं मागितलं की आम्हाला लोकसभेचं स्पीकर पद द्या, तर त्यात चूक काहीच नाही आहे माझ्या मते. तसं होणारच आहे. दुर्दैवाने आपल्याकडे स्पीकर हा राजकीय पक्षाचा मेंबर राहतो कायम आणि त्यामुळे त्याची अंपायरची जी भूमिका आहे तो करू शकत नाही. जे नार्वेकरांच्या बाबतीत झालं. गव्हर्नरचं काय होतं, गव्हर्नर अंपायरसारखं वागायला पाहिजे, पण प्रत्यक्षात होतं काय, त्याची नेमणूक राष्ट्रपती करतात पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं. कुठल्याही क्षणी त्यांना काढून टाकता येतं. त्यामुळे गव्हर्नर हे केंद्र सरकारचे नोकर असल्यासारखं वागतात. हे माझं मत नाही, सुप्रीम कोर्टाने दिलेलं मत आहे हे. तर त्यांनी तसं वागू नये. स्वतःची जे 159 कलमाखाली जी त्यांनी शपथ घेतली आहे की मी जनतेच्या सेवाला वाहून घेईल, मी या राज्याचा प्रमुख आहे, त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशन काय, गव्हर्नर काय, स्पीकर काय आणि काही अंशाने इव्हन सुप्रीम कोर्ट काही बाबतीमध्ये काय, या सगळ्यांनी राज्यघटनेशी एकनिष्ठ राहायला पाहिजे आणि भारताची लोकशाही कशी समृद्ध होईल, निकोप होईल, या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली पाहिजेत. पक्षाचा विचार करून या लोकांनी वागायचं नाही. हे पहिलं तत्त्व आता इव्हॉल्व्ह होणं आवश्यक आहे आपल्या देशामध्ये. एक महत्त्वाचं, आपण आता प्रीपोल अलायन्स संदर्भात बोलत होतो. आत्ताची गणितं पाहिली तर मित्रपक्षांना महत्त्व आलं हे तर क्लिअर झालं आहे, कारण आकडेवारी तशी रिफ्लेक्ट करते. प्रीपोल अलायन्सेस नंतर जर या मित्रपक्षांनी, चंद्राबाबू असतील किंवा नितीश कुमार असतील, यांनी जर यांचे निर्णय बदलले तर कशा पद्धतीने गोष्टी होतील आणि मग कायद्यात या सगळ्या संदर्भात नक्की तरतूद काय? मी अगदी खरं सांगू का, मी टी व्हीवर गेले 10 वर्ष बोलतो आहे, पण मी राजकारणावर बोलत नाही. मी फक्त कॉन्स्टिट्यूशनल लॉ मी 50 वर्ष शिकवतो आहे विविध स्तरांवर, म्हणून फक्त कॉन्स्टिट्यूशनवर बोलतो. पण तुम्ही जे आत्ता म्हणालात की हे सगळे आले या बाजूला, तर यांचा नेता कोण हे ठरलेलं नाही आहे. त्यानंतर कोणाला किती जागा पाहिजेत, कुठलं डिपार्टमेंट पाहिजे हे ठरलेलं नाही आहे. त्यामुळे हे सरकार अनस्टेबल सरकार होईल फार आणि एक 6 महिन्यात ते गडगड, जसं जनता पक्षाच्या काळात झालं तसंच पुन्हा होईल. तर हे नको घडायला. माझ्या मते आत्ता लोकांनी काय दिलं आहे, निर्णय क्लिअर दिला आहे लोकांनी की आत्ता मोदी पंतप्रधान राहतील आणि राहुल गांधींना भरपूर यश दिलेलं आहे की ते ऑपोजिशन लीडर राहतील. हां, तर जो रोल तुम्हाला लोकांनी दिलेला आहे तो प्रामाणिकपणाने जर का केला आणि तो चांगला करून दाखवला तर पुढच्या निवडणुकीत लोक तुम्हाला आणखी भरघोस मतदान करतील. एक शेवटचा प्रश्न सगळ्याबद्दल. आता सरकार स्थापनेच्या वेळी तुम्ही सांगितलं की प्रेसिडेंट हा कॉल घेतात, साधारण ते बोलवतात आणि त्यानंतर मग प्राईम मिनिस्टर जो असेल त्याच्या रेकमेंडेशनने पुढचे मिनिस्टर्स वगैरे हे सगळे ठरले जातात. आताची प्रक्रिया ही या सगळ्या अनुषंगाने पुढे जाईल. हाच कायदा आहे. दिस इज द कॉन्स्टिट्यूशनल लॉ. म्हणजे इतर मंत्र्यांची नेमणूक करताना पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनंच करावी लागेल. तसं नाही केलं तर ते घटनाबाह्य कृत्य ठरेल.
म्हणजे ते ॲक्च्युली इम्पिचमेंटचं ग्राउंड होऊ शकतं. त्यामुळे पंतप्रधान सांगतील त्यांनाच मंत्री नेमावं लागतं आणि ते मंत्री कोणाला नेमायचं हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं कॉम्प्रोमाइज करून ठरणार आहे. स्पीकर कोणाला नेमायचं, होम मिनिस्ट्री कोणाला द्यायची, फिनान्स कोणाला द्यायची, तर हे त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि माझ्या मते हे फार चांगली गोष्ट आहे की जे ऑटोक्रॅटिक किंवा डिक्टेटर ॲरोगन्स जो असतो, एक लॉर्ड ॲक्टनचं प्रसिद्ध वाक्य आहे की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. तर एखाद्याच्या हातात जर का पूर्ण सत्ता गेली तर त्याच्या भ्रष्टाचाराकडे जात असते. मी उदाहरणं देत नाही कारण पुन्हा राजकारणात जात नाही आहे मी. त्यामुळे हे जे घडतं आहे ते अतिशय चांगलं घडतं आहे. आज एक कार्टून फार चांगलं राहतं आहे वर्तमानपत्रात की लोक जमलेत मिनिस्टरच्या बाहेर त्या खोलीच्या आणि तो त्याचा सेक्रेटरी बाहेरून सांगतो की एक 10 मिनटं थांबा, ते जरा नम्रपणाने बोलायची प्रॅक्टिस करतायत. तर हे आता करावंच लागणार आहे त्यांना. मोदींना सांभाळून घ्यावंच लागणार आहे. ते आजपर्यंत त्यांनी घेतलं नाही आहे. कारण मुख्यमंत्री जेव्हा ते होते गुजरातमध्ये त्याहीवेळी एक हाती सत्ता होती आणि नंतर आत्ताची 10 वर्ष केंद्रात आहे तेही एक हाती सत्ता आहे. मी म्हणेन ती पूर्व. त्याला आता लगाम लावावा लागेल. खूप धन्यवाद तुमचे. फार इंटरेस्टिंग मुद्दे या सगळ्यामध्ये त्यांनी आता मांडलेले आहेत. आणि जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे म्हटलेलं होतं की आत्ताच्या घडीला भाजपला त्यांच्या मित्रपक्षांवरती डिपेंडंट राहावं लागणार आहे, कारण स्वतःची मेजॉरिटी आलेली नाही. 2019ला स्वतःच्या 302 जागा आलेल्या होत्या. यंदा मात्र ते 239-240च्या दरम्यान आत्ता आहेत. त्यामुळे मॅजिक फिगरसाठी आणि पुढच्या 5 वर्ष सरकार चालवण्यासाठी नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचा चेहरा असले तरीसुद्धा मित्रपक्षांचं वाढलेलं महत्त्व, त्यांची पॉलिटिकली वाढलेली बार्गेन पॉवर आणि त्यातून मग त्यांना आता कोणते पोर्टफोलिओ दिले जातात या सगळ्याचं समीकरण आता भाजपला बसवायचं आहे आणि ते काही करून बसवून घ्यावं लागणार आहे. अदरवाईज सत्तेचं गणित मात्र संपूर्ण कोलमडेल असं दिसतंय. अर्थात खूप खूप धन्यवाद सरांचे सुद्धा. मुंबई तकचे आणखी असेच महत्त्वाचे कोणते व्हिडिओ असतील, ॲनालिसिस असतील, या सगळ्यासाठी मुंबई तकला आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. कोणते आणखी तुम्हाला टॉपिक सुचत असतील तर ते सुद्धा कळवा. आपण सरांकडून त्या संदर्भात अधिकची माहिती घेऊ. कॅमेरा पर्सन गोपाळ हंडेसोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक, पुणे.